नमस्कार मित्रांनो, आपण काल चक्रापैकी 7 चक्रापैकी आपण 3 चक्र पाहिली. आज आपण म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि नाभी चक्र म्हणजेच मणिपुरम चक्र. आज आपण हृदय चक्र म्हणजे त्यालाच अनाहत चक्र असं म्हटलं जातं. ते अनाहत चक्र म्हणजे राकिनी देवी. हृदयाच्या चक्राची राकिनी देवी असून 12 कमलदलाच्या कमळात ही देवी विराजमान आहे. ही देवी लाल रंगाची वस्त्र परिधान केलेली आहे. 4 हात असून प्रत्येक हातामध्ये जपमाळ, डमरू व खडगा शंख धारण केलेले आहे. ही देवी आकाश तत्वाची प्रतिनिधित्व करत आहे. मानवी शरीरात रक्त संदर्भात काम करीत असते. या देवीचे आवडते भोजन हे तूप आणि भात आहे. एखाद्या साधकानं तूप भात खाऊन 21 दिवस साधना केल्यास ही राकिनी देवी प्रसन्न होते व सर्व भौतिक सुख प्रदान करीत असते. आकाश तत्वाची मुद्रा लावून खालील मंत्राचा रोज 10 मिनिटं जप करावा. याचा जो बीजमंत्र आहे तो यम 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 आहे. अनाहत चक्र खराब झाल्यास खालील आजार बळवले जातात. रक्त व रक्तपेशी संदर्भात मोठे आजार होऊ शकतात. तसेच मन हळवे होऊन घबराट होत असते. BP वाढणे व अटॅकसारखे आजार येण्याचे चान्सेस असतात. असा जीव हा हळव्या मनाचा असतो व त्याच्या मनामध्ये कंटिन्यू निगेटिव्हिटी भरलेली असते. तो निगेटिव्ह विचार करत असतो. तसंच भित्रा स्वभाव असल्या कारणानं मनुष्य नेहमी टेन्शनमध्ये जगत असतो. अनेकाच्या त्याच्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार चालू असतात. मन हा असा मनुष्य चंचल असतो. चंचल मनाने वावरला जातो. चंचलपणामुळे आध्यात्मिक ज्ञानापासून तो जीव दूर जातो. परिणामी तो जीव अधोगतीला जात असतो. हे पाहिलं आपण आता हार्ट चक्र, अनाहत चक्र, हृदय चक्र. ओके. आता यानंतर आपण पाहू कंठचक्र. कंठचक्र विशुद्धी चक्र, याला डाकिनी नावाची देवी आहे. कंठचक्र अथवा विशुद्धी चक्राची देवी डाकिनी किंवा महादेवी नावानं ओळखली जाते. महादेवी नावानं प्रसिद्ध आहे. 16 कमलदलाच्या पाकळात देवी विराजमान आहे. देवीच्या 4ही बाजूने अमृताच्या धारा पाझरत असतात. म्हणून जे साधक अथवा ऋषी वर्षानुवर्ष तपश्चर्या करीत असतात या लोकांना अन्न पाणी घेण्याची गरज पडत नाही. परिणामी त्यांच्या कंठामधून ते अमृताच्या धारा पाझरत असतात व त्यांना तो रस त्यांना प्राशन होतो. याचा परिणाम त्यांना तहान भूक लागत नाही. डाकिनी देवीने हातामध्ये ढाल, त्रिशूळ व खडगा धारण केलेला आहे. ही देवी आपल्या शरीरात वायुतत्वाचे प्रतिनिधित्व करते. शरीरामध्ये वायुतत्वाचा समतोल राखण्याचं काम विशुद्धी चक्राचे असते. डाकिनी देवीचे आवडते भोजन दूध भात आहे. एखाद्या साधकानं 16 दिवस फक्त दूध भाताची खीर खाल्ल्यास डाकिनी देवी प्रसन्न होते. म्हणजेच कंठचक्र जागृत होते. यासाठी वायुतत्वाची मुद्रा लावून खालील मंत्राचा जप रोज 15 मिनिटं म्हणजे हम हा बीजमंत्र आहे. कंठचक्र खराब झाल्यास मनुष्याच्या पोटात गॅस होणे, चमडीचे आजार होणे, थायरॉईडसारखे आजार होणे, मिरगी, डोक्यावर परिणाम होणे, घुरे व मानसिक संतुलन बिघडते. असा मनुष्य एकच गोष्ट परत परत करत असतो. डाकिनी देवीचा कोप झाल्यास मनुष्य आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. कारण कंठचक्राचे महत्त्व आध्यात्मिक ज्ञानासाठी फार मोठे गरजेचे आहे. कंठचक्र जागृत असल्याखेरीज मनुष्य
आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करू शकत नाही. उदाहरणार्थ, योगी लोकांना साधनेच्या काळात अन्न पाणी लागत नाही हे आपण ऐकतो, परंतु मूळ कारण आपण सांगू शकत नाहीत. ज्या वेळेला योगी उच्च कोटीच्या साधनेत मग्न झाला जातो तेव्हा कंठचक्र जागृत होऊन त्याच्या चारही बाजूने अमृताच्या धारा पाझरत असतात. त्या अमृतपानामुळे तो योगी करीत असतो आणि ते अमृतपान तो योगी करत असल्याकारणानं म्हणून त्याला साधनेच्या काळात अन्नपाणी घेण्याची गरज पडत नाही किंवा त्याला भूकही लागत नाही अशा प्रकारे. त्यानंतर 6वं चक्र म्हणजे आज्ञाचक्र. आज्ञाचक्राची हाकिनी नावाची देवी आहे. यालाच तिसरा डोळा उघडणे असंही म्हटलं जातं. आज्ञाचक्राची हाकिनी देवी त्रिदल पाकळ्याच्या कमळात विराजमान असून 6 मुख व पिवळ्या रंगाची देवी आहे. या देवीला तिसरा डोळा उघडणे असे पण म्हटले जाते. ही देवी मुख्य म्हणजे आपल्या भौतिक जीवनातील ज्या घटना भूत भविष्य वर्तमान ज्या घडणाऱ्या असतील त्याची अगोदरच आपल्याला कल्पना देते, म्हणून तिला तिसरा डोळा तिसरे नेत्र उघडले असे पण म्हटले जाते. कारण या देवीचे स्थान 5 तत्वानंतर येते. 5 तत्व पार केल्यानंतर ते शिवतत्व चालू होते आणि शिवतत्व म्हणजेच सबकॉन्शियस माइंड होय. 5 तत्वानंतर सत्य काय आहे हे खरे सत्य जाणणे म्हणजेच शिवतत्व होय. सरासरी मानवांचा सबकॉन्शियस माइंड हा सरासरी जनरल मानवाचा सबकॉन्शियस माइंड हा 0.05 मायक्रोमिलीमीटर एवढ्या प्रमाणात काम करत असतो. त्यामुळे आपल्याला भूत भविष्यातील अचूक गोष्टीशी कुठल्याही प्रकारचं ज्ञान सांगता येऊ शकत नाही. परंतु 1000 लोकांमध्ये 1000 लोकांमध्ये एखादाच मनुष्य असा असतो की ज्याचा सबकॉन्शियस माइंड 18 ते 21% काम करतो. त्यावेळेला त्याचं आज्ञाचक्र जागृत असते. म्हणजे तो या 6 तत्वांना पार करून 5 तत्वांना पार करून तो शिवतत्वात विलीन झालेला असतो. म्हणजेच आपण उदाहरणार्थ एखादा माणूस पाहिला की आपण सहज बोलताना म्हणत असतो की एखादी घटना घडणार आहे, ही घटना घडण्याची कल्पना मला माझ्या गुरुनं किंवा एखाद्या व्यक्तीनं दिली होती. म्हणजे त्याचं कारण असं आहे किंवा त्या साधूनं दिली होती आणि तशाच स्वरूपाची ती घटना घडली, म्हणून आपण त्याचा सबकॉन्शियस माइंड हा 18 ते 21% काम करतो. म्हणून त्याला पुढं घडणाऱ्या घटनेचं भविष्यात घडणाऱ्या घटनेची अचूक अशा प्रकारचं निदान त्यांनी केलेलं असतं. म्हणून आपण त्या साधूंनी अशा स्वरूपाचं सांगितलं हे आपण सांगत असतो. हाकिनी देवीचे आवडते भोजन लिंबू भात असून 21 दिवस फक्त लिंबू भात खाऊन खालील मंत्राचा जप केल्यास आज्ञाचक्र जागृत होते. म्हणजे तो व्यक्ती भौतिक जगाला पार करून शिवतत्वात विलीन होतो. शिवतत्वात विलीन झालेली व्यक्ती आध्यात्मिक ज्ञानात प्रगत होते. परिणामी सत्य जाणत असते. सत्याची जाण झाली म्हणजेच भूत भविष्याची ओळख होते, आपोआप होत असते. म्हणजेच तिसरा नेत्र उघडले असे त्याला आपण म्हणत असतो. आज्ञाचक्रासाठी जी मुद्रा लावली जाते ती मुद्रा म्हणजेच आपल्या उजव्या हात सरळ करून डाव्या हातानं उजव्या हाताच्या तळ हातामध्ये मध्यभागा अशा स्वरूपाने मध्यभागात अंगठ्यानं दाबून धरावं. म्हणजे हे अशा स्वरूपाची ती मुद्रा आहे. आणि ओंकार करायला चालू करावा. रोज 15 ते 20 मिनटं अशा स्वरूपाने ओंकार केल्यास आज्ञाचक्र जागृत होते. आज्ञाचक्राला विज्ञानमध्ये पिनल ग्लँडसुद्धा म्हटलं जातं. आता आज्ञाचक्र जागृती म्हणजेच रज तम व सत्व गुणाला या तीनही गुणाला पार करून
परमसुखाचा अनुभव घेणे होय. जो जीव 6 चक्राला पार करून प्रत्येक परमसुखाचा अनुभव घेतो तो उच्च कोटीचा साधक असतो. त्याला हे भौतिक जीवन व भौतिक सुखदुःखामध्ये थोडासुद्धा रस उरलेला नसतो, कारण तो सदैव ब्रह्मांडातील ध्वनिनादात रममान असतो. माया, मोह, अहंकार या सर्व गोष्टी तुच्छ मानत असतो आणि शरीरातील 6 विकार पार करून दिव्य ज्ञानगंगेत पदार्पण करतो. असा जीव शिवशक्तीच्या छायेत विलीन होत असून तो परमपद सुख प्राप्त करून घेत असतो. आणि अशा प्रकारे आपण आज 6 चक्र पाहिली. आता उद्या आपण 7वं चक्र सहस्रार चक्र आणि त्यानंतर जे आहे ते म्हणजे नाडी हा प्रकार पाहून घेऊ. आज व्हिडिओ थोडा 2-3 मिनटं जास्त झालेला आहे, तरी पण ठीक आहे. विषय थोडा मोठा होता म्हणून त्याला वेळ लागला. अशा प्रकारचे हे 6 चक्र आहेत आणि आज आपण या 6 चक्रापर्यंत पाहिलं. आज मी माझ्या वाणीला इथंच पूर्णविराम देतो. नमस्कार. रामकृष्ण हरी.